आता पाहणार आहोत नगर महानगरमध्ये महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। मराठा समाजाला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला। आरक्षणाला स्थगिती नसल्याने गेल्या वर्षीप्रमाणेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरू राहणार आहेत। या प्रकरणी पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलैला होणार आहे। शिवसेना भवनाबाहेरच्या बॅनरवर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र फोटो झळकलाय आणि आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय बाकीच्यांशी चर्चा करून घेणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली। तर जयंत पाटील 8 वेळा प्रदेशाध्यक्ष झाले। त्यांनी नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले। अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये शरद पवारांनी उद्योजक अफजल शेख यांची भेट घेतली। यावेळी खासदार निलेश लंकेही उपस्थित होते। दरम्यान पवारांनी अफजल शेख यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं। जालन्यात जलील यांच्या घरावर चिखलफेक करण्यासाठी निघालेल्या छत्रपती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि यावेळी कार्यकर्त्यांनी जलीलांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। एकीकडे पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश सरकारने दिले, तर दुसरीकडे मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला होता। मात्र या चर्चेची गाडी पुढे सरकत नसल्याचं चित्र आहे। दोन्ही भावांमध्ये अद्यापही कुठलाही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही। याशिवाय दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही आणि त्यामुळे युतीचं घोडं कुठे अडतंय याची चर्चा रंगू लागली। अर्थ खात्याने GR काढला मात्र निधी मिळाला नाही असा दावा निधी वाटपाच्या वादावरून संजय शिरसाटांनी केलाय। तर निधी वाटपावरून अजितदादांशी कुठलाही वाद नसल्याचं शिरसाटांनी स्पष्ट केलंय। लाडकी बहीण योजनेवर भरत गोगावलेंनी मोठं वक्तव्य केलं। लाडक्या बहिणींमुळे निधीचं वाटप करणं मुश्किल झालंय। सगळी सोंग आणता येतात मात्र पैशाचं सोंग आणता येत नाही असं वक्तव्य गोगावलेंनी केलंय। बावनकुळे माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने आजची भेट होती आणि या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली। चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय शिरसाट यांची भेट घेतली। यावेळी ड्रॅगन पॅलेस टेम्पलबाबत शिरसाटांची भेट घेतली होती अशी माहिती बावनकुळेंनी दिली। नारायण राणेंनी नितेश राणेंना कानपिचके दिले आहेत। मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं आहे। मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो असं म्हणत नितेश राणेंना नारायण राणेंनी थेट सुनावलं। वैभव नाईकांनी नारायण राणेंवर टीका केली। तुमच्या मुलावर टीका केल्यानंतर तुम्हाला वाईट वाटलं आणि त्यामुळे तुमच्यावर टीका झाली तर मारहाण करण्यापर्यंतची धमकी द्यायची आणि तुमच्या चिरंजीवांनी टीका केली तर ते निवडून आले त्यांना लोकमत आहे असं सांगायचं हे कितपत योग्य आहे असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांना केला। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर सडकून टीका केली। महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बैमानी उद्धव ठाकरेंनी केली। संजय राऊत त्याचं मूळ आहेत आणि त्यामुळे त्यांना बैमान ऑफ द महाराष्ट्र हा अवॉर्ड द्यावा लागेल असा टोला त्यांनी लगावला। पालकमंत्री संजय शिरसाट समर्थक माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर शेडफेक करणार असल्याची माहिती मिळाल्यानं पोलिसांनी घरासमोर बंदोबस्त वाढवला। इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्ट कारभाराचे आरोप केले होते। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून शिवसेना उभाटा गट आक्रमक झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरात क्या हुआ तेरा वादा म्हणत अंबादास दानवेंनी ट्रॅक्टर मोर्चा काढला। हिंगोलीमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं सरकारच्या विरोधात क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाअंतर्गत कळमनुरी तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आणि त्याचबरोबर सेनगाव तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर घणाघाती टीका केली। जयंत पाटील हा राजकारणातला संपलेला विषय आहे। तसंच जयंत पाटलांनी कुठलाही संघर्ष केलेला नाही, उलट दिवा विस्तारणा मोठा होतो तशी जयंत पाटलांची अवस्था झाली असा हल्लाबोलही पडळकरांनी केला। ते प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची गोष्ट मला सिरियस वाटत नाही, तसंच ते का पळ काढतायत हे मला माहिती नाही असंही पडळकर म्हणाले। बुलढाण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा झटका बसलाय। माजी जिल्हा परिषद अध्यक्षांसह 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला। श्रीरामपूरमध्ये शरद पवारांनी मीनाताई जगधने यांची भेट घेतली। मीनाताई जगधने शरद पवार यांच्या भगिनी आहेत। सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 4था दिवस आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कडूंनी आंदोलन पुकारलं। आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही। मुंबईत मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेचे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचा 4 दिवसांपासून अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत आंदोलन केलं। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट देत पाठिंबा जाहीर केला। पक्ष आणि जात विसरून आता शेतकरी म्हणून एकत्र येण्याचं आवाहन जरांगेंनी शेतकऱ्यांना केलं।
शेतकऱ्यांसाठी लढणारी खूप कमी माणसं राहिली असल्याचं वक्तव्य रविकांत तुपकरांनी केलं। आज शेतकऱ्यांनी बच्चू कडूंच्या पाठीमागे राहिलं नाही तर इतिहास माफ करणार नसल्याचे त्यांनी म्हटलं। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6000 रुपये मानधन यासह अन्य मागण्यांसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन त्यांनी पुकारलेले आणि या आंदोलनाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पाठिंबा दिला। प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांचं गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आणि प्रशासन त्याची दखल घेत नसल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील प्रहार आक्रमक झाली आहे। प्रहार नेते अजय टप चक्क टॉवरवर चढले असून त्यांनी आंदोलन सुरू केलं। माजी मंत्री बच्चू कडू यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या उपोषणावरनं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी बच्चू कडूंना टोला लगावलाय। त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झालाय, कदाचित त्याचं शल्य असेल, पण बच्चू कडूंनी उपोषण करायचं सोडून अधिक लोकाभिमुख काम करावं असा खोचक टोला लगावला। सरकारने बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे। हे जाड कातडीचं गेंड्याचं सरकार आहे आणि त्याला काही फरक पडत नाही असं वक्तव्य निलेश लंके यांनी केलं। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक असणार आहे आणि हे पथक कडूंच्या आरोग्याची दिवसातून 2 वेळा तपासणी करणार आहे। वर्ध्याच्या आर्वीमध्ये बच्चू कडूंच्या समर्थनासाठी शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं आणि यावेळी शेतकऱ्यांनी काही उरलं नसल्याचं म्हणत नायब तहसीलदारांना कपडे दिले। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीतही आंदोलन करण्यात आलं। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर तहसील समोर साखळी उपोषण सुरू केलं। जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या तर इतर 5 जण गंभीर जखमी झाले। जालना शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। पुढील 5 दिवस जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला। त्यानुसार आज जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण बघायला मिळालं। वाशिम जिल्ह्यातील रिठद, आसेगाव, किनखेड, मुंगळासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला। या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। अकोल्यातील बाळापूर शहरात मुसळधार पाऊस झाला। जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेलेत, अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। जनशक्ती शेतकरी संघटना जलसंधारण कार्यालयाविरोधात आक्रमक झाली आहे। पाझर तलावाची बोगस बिलं काढल्याचा आरोप करण्यात आला आणि यावेळी जलसंधारण कार्यालयाला काळे फासत कारवाईची मागणी करण्यात आली। कारवाई न केल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला। नांदेडमध्ये कारखान्याचे पैसे थकवल्यानं साखर सहसंचालक कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। तातडीनं थकीत पैसे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। पुन्हा एकदा नगर महानगरमध्ये आपण बघणार आहोत वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूया। पीयूपी मूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार नवधोरण आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। लालबागचा राजा, मुंबईच्या राजासह इतर मंडळांना धोरणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे। दौंडच्या खडकी परिसरात कंपन्यांच्या अस्वच्छतेच्या दुर्लक्षामुळे दौंडच्या खडकीमध्ये माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे संबंधित विभागाकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। धुळ्यात अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली। एका 34 वर्षीय तरुणाचा अतिसारामुळे मृत्यू झाला तर परिसरात तब्बल 90 अतिसाराचे संशयित रुग्ण आढळून आले। आणि पुन्हा एकदा नगर महानगरमध्ये आपण बघणार आहोत वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूया। पीयूपी मूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार नवधोरण आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। लालबागचा राजा, मुंबईच्या राजासह इतर मंडळांना धोरणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे। दौंडच्या खडकी परिसरात कंपन्यांच्या अस्वच्छतेच्या दुर्लक्षामुळे दौंडच्या खडकीमध्ये माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे संबंधित विभागाकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। धुळ्यात अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली। एका 34 वर्षीय तरुणाचा अतिसारामुळे मृत्यू झाला तर परिसरात तब्बल 90 अतिसाराचे संशयित रुग्ण आढळून आले। वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।